कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, तू इथे काय करतेस? हे बघ, मी तुला त्रास द्यायचाय म्हणून इथे आले नाहीये, पण मला तुला काहीतरी ऐकवायचंय। मी तुझं खूप ऐकून घेतलंय। मला कळत नाही आता अजून किती ऐकून घ्यायचंय। मला ना हे बघ कन्फ्युजन खूप वाढतंय डोक्यात, सो तू प्लीज मला जरा वेळ दे आता। हो हो बरोबर आहे, तू घे वेळ। पण मागे मी तुला जे सगळं सांगितलं ना, त्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की तुला तर असं वाटत असेल ना की ही तर दिव्या आहे, ही लग्नातून पळून गेली, हिच्यावर का आपण विश्वास ठेवायचा। मला वाटलंच सगळ्यांना मी चुकीची वाटते, म्हणून मी हे आणलंय। आता काय आणलंयस? हे बघ, मला कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं नाहीये, पण मला माझी बाजू मांडायची। माझं म्हणणं एवढंच आहे की मी खोटं बोलले नाहीये। तुला आताही विश्वास बसत नसेल म्हणून मी हे आणले। ऐकव तुझा पुरावा काय आहे तो। तू एकट्याने केलंस ना सगळं, का कोणाची मदत घेतलीस? खरं सांगायचं झालं तर होती, मला एका व्यक्तीची मदत होती। कोणाची मदत? मला वाटलं तो हे सगळं तू एकट्याने केलंस। नाही, आणि ती मदत मिळवणं एवढं सोपं नव्हतं। कोण आहे ती व्यक्ती? आहे एक व्यक्ती, आणि तू सुद्धा ओळखतेस तिला। हा, मग नाव सांग ना। आशूची बहीण कीर्ती। पण ती का करेल असं? कारण तिला तू त्या घरात नको होतीस। अगं हे काय? हा पुरावा आहे आशू की मी खोटं बोलत नाही। ते मला माझ्या बहिणीची काळजी होती म्हणून मी सॅक्रिफाईस केलं, पण मी कधीच खोटं वागणार नाही। तुला आताही विश्वास बसत नसेल ना? तू आता पण असा विचार करत असशील की तू ही रेकॉर्डिंग का आणलीये, चंदनला का आणलं नाहीयेस? ते ह्यासाठी कारण चंदन शिवाच्या समोर यायला घाबरतो। शिवाने त्याला धमकी दिलीये की तू आणि शिवा एकत्र असताना तुमच्या समोर कधीच यायचं नाही। मला माहिती आहे ही तुला पटणार नाही, पण तुला एक गोष्ट सांगू, तूच विचार कर, चंदन माझ्याशी इतकं वाईट वागला, इतकं खोटं बोलला माझ्याशी, तरीही शिवाने चंदनला गॅरेजवर कामाला का ठेवलं असेल? एक मिनिट, चंदनला गॅरेजवर ठेवलंय कामाला? हो, गॅरेजवर आहे तो। तू बस, मी तुला दाखवते। बस तू प्लीज होते। चल चल माझ्यासोबत आशू। बघ आशू, आता ह्यापुढे मी काही बोलणार नाही, फक्त एवढंच की हा तोच माणूस आहे, ह्यानी मला फसवलं, माझ्याशी लग्न केलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं याने, आणि शिवाने अशा माणसाला आपल्या गॅरेजवर ठेवून घेतलंय। अरे ही तीच शिवा आहे ना जी तुला किंवा मला कोणी दुखावलं तर त्याला सोलून काढेल, आणि आता हीच शिवा ह्या अशा व्यक्तीला माफ करून आपल्या गॅरेजवर का ठेवेल? तूच विचार कर। आता एकतर ती शिवा खोटी होती किंवा ही शिवा खोटी। खरं काय आहे हे तिलाच माहिती आहे आशू, फक्त माझ्यासारखं तुझं आयुष्य वाया नको जायला म्हणून मी तुला हे सगळं दाखवते। बाकी पुढे तुझी इच्छा। येते मी। शिवाय का केलं तू? मला कुठेतरी सकाळी आशा होती की दिव्या खोटं बोलत असेल, पण नाही। या सगळ्याच्या मागे तू आहेस। मला मिळवण्यासाठी तू या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला, आणि नकोय मला हे असं प्रेम नकोय।
किटू डार्लिंग, अरे सुहास, ये ना, ये किटू डार्लिंग, अरे तू एवढी रिलॅक्स कशी काय बसलीस? घे तू पण रिलॅक्स आणि मस्तपैकी ऍपल खा. खा ना. नक्की खाऊ ना? अरे हो, खा ना. आता आपले चांगले दिवस परत येत आहेत. मग ठीक आहे. पण हे नक्की झालं कसं काय? सांगते रे, तू खा. म्हणजे आता हळूहळू आपल्या मनासारखं घडायला लागलंय. पण आता एवढ्यावरच थांबता येणार नाही आपल्याला. नाही म्हणजे हा विषय धरून ठेवावा लागणार आहे. ठिणगी पाडून आलीये मी. आता आईला त्या शिवाविरोधात भडकवून या ठिणगीचा वणवा कसा पेटेल याची पण सोय बरोबर केलीये मी. नाही किटू डार्लिंग, पण मला एक शंका आहे. हे समजा घरात कळलं तर? काय काय कळणार आहे घरात? अरे जे घडतंय ना ते सगळ्यांच्या समोर आहे. आपण काहीच करत नाही आहोत आणि हे सगळ्यांना पटणार आहे. त्यामुळे आपण फक्त या विषयावर हात शेकून घ्यायचे बस. किटू डार्लिंग, तुझं डोकं किती आणि कुठल्या कुठल्या दिशेने चालेल ना सांगता येत नाही. एन्जॉय. ये बॅटरी हा तू पाना दे रे माझ्याकडे. येतो थांब. पुढच्या टायरचा. अरे कुठं गेला? अगं शिवा, झालं काय असं काय? ए भाई, तोंड उघडायचं नाही एकाने पण. एकाने तोंड उघडायचं नाही. तुम्ही माझी घेणार ना? अगं हो, पण काय झालंय काय? तू चिडली काय? चिडली काय? त्या चंदनने माझ्या बहिणीला फसवलं, लग्न फसवून केलंय आणि तुम्ही त्याला इथे ठेवून घेतलात. अगं आम्हाला बाई आजीने सांगितलं. तिला सांगायचं नाही ठेवता येणार. अरे चंदनने तिला फसवलंय आणि त्याला इथे ठेवून घेताना तुम्ही मला एक फोन नाही केला. अगं शिवा तू शांत हो. आधी नाही आमचं शांत ऐकून घे. होणार? कुठे आहे तो? हा कुठे आहे तो? शिवा तो काम शोधायला गेला. त्याचं सगळं सामान बाहेर काढून टाकायचा. तो इथे थांबला नाही पाहिजे. मी आधीच सांगते त्याला हाकलून दे. तो तोंडासमोर आला ना माझ्या, तो थोबाड फोडून द्यायचं. हे बघ शिवा, तुला जसा राग आला होता तसा आम्हालाही आला होता. मग त्याला इथे का ठेवून घेतलं तुम्ही? अगं त्याचा मॅटर जरा वेगळा आहे. कसला मॅटर? तुम्हाला फसवत असेल तो. हे बघ शिवा, ज्या प्रकारे तो वागलाय ना त्यावरून असं वाटूच शकतं. म्हणजे आम्हाला पण सेम वाटत होतं, पण तसं नाही यार चंदन. मला फक्त 2 मिनिट आम्ही सांगतो तुला. बोल. हे बघ, आम्हाला बाई आजीने ठेवायला सांगितलं हे खरं आहे. आणि तुला दिव्याताई माहिती आहे ना कशी आहे ती. ती कशीही असली तरी तिला फसवायचा कुणाला अधिकार नाहीये, कळलं ना? कारण तिने कुणाला फसवलं नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.